शरद, तुम्ही इतका चांगला अभिनय करता, इतका रंगून जाऊन करता. विशेषतः नथुराम ते कॅरेक्टर आहे, ते आणि तुम्ही हे एकत्र कधी कधी असं मिसळल्यासारखं वाटत नाही का? कधी संभ्रम होत नाही का? नाही, असं नाही वाटत, असं असूच नाही. ह्याच्यावर ना यशवंत दत्तांनी मला एक खूप छान उदाहरण सांगितलं होतं. फारच सुंदर उदाहरण आहे. म्हणजे नट म्हणजे तो माणूस आणि त्यांनी केलेली भूमिका ह्यांचं नातं कसं असावं. गजरा असतो की नाही, बायका घालतात. गजरा कशाचा बनवतात तो? दोन गोष्टी असतात, एक फुलं आणि दोरा. ती फुलं दोऱ्याभोवती गुंडाळली जातात आणि गजरा तयार होतो. गजऱ्याला सुरुवातीला फक्त दोरा असतो, शेवटी फक्त दोरा असतो, मध्ये फक्त फुलं असतात. भूमिका फुलं आणि दोरा म्हणजे ती आतली व्यक्ती शरद पोंक्षे. पण दोरा आणि फुलं एकजीव झाली तर त्या दोऱ्यावरचा तो शेवटचा गजरा होईल. जाई काढून टाका, मोगरा लावा, मोगरा काढून टाका, गुलाब लावा. दोरा तसाच आहे, वरची फुलं बदलली जात आहेत. पण फुलांच्या मध्ये जर दोरा दिसला तरी त्याचं सौंदर्य बिघडतंय. खूप छान गोष्ट, खूप छान गोष्ट. पण तुम्ही आता म्हणालात तसं बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्ही नथुराम गोडसे बघितलेले नाहीत, पण त्याची तुम्ही म्हणजे नथुराम गोडसे असं म्हटलं. नथुराम गोडसेच्या नातेवाईकांनी देखील हे नाटक बघितलं, त्यांची रिॲक्शन काय होती? हेच होते. म्हणजे सिंधुताई आज नाही आहेत त्या, नथुरामची वहिनी, धाकट्या भावाची बायको. त्या पहिल्या प्रयोगाला बसल्या आणि एका क्षणी एका प्रसंगामध्ये पटकन त्या अण्णा म्हणून त्याने हाक मारली शिवाजी मंदिरला. ते घरात त्यांना अण्णा म्हणायचे. मग मला दिसत होतं शिवाजी मंदिरला पहिल्या 4 लाईनीत पेक्षा आपण शेकांड करू इतके जवळ असतात. त्या पहिल्या लाईनीत जरी आपण अभिनय करत असलो, म्हणून म्हटलं मी आतला शरद पोंक्षे जागृत असेल तरच दिसणार ना त्यांना. माझ्या समोर दिसतंय, मला बसल्यात आणि त्या पटकन अण्णा म्हणल्यावर ते जोपाळ पडते, शाम ते शरद पोंक्षे अण्णा नाही येतो. असं त्यांच्यातला संवाद मी ऍक्टिंग करत असताना ऐकलाय. लालनताई, रथचक्रमधली तुमची भूमिका खूप गाजली, तर त्याबद्दलच्या काय आठवणी? खूप आहेत. एकतर मी बाइंडरमधली चंपा करणं, बेबीमधली बेबी करणं, जंगली कबूतरमधली गुल करणं, धंदेवाईकमधली चंदा करणं, या सगळ्या बॅकग्राऊंडवर जी एक थोडीफार लोकांच्या दृष्टीने इमेज झाली होती, त्याला थोडासा नाही, बराचसा ब्रेक सूर्यास्तमधली जनाईने दिला. आणि त्यानंतर शेना पेंडसेंच्या रथचक्र कादंबरीवरची ती करायला मिळावी हिरोईन, हे केवढं मोठं भाग्य आहे माझं. आणि मी स्वतःच घाबरून होते की ती ब्राह्मण हिस्ती, म्हणजे पेंडसे स्वतः असं माझ्यासमोर वाचन झालं, सारंग दिग्दर्शन करणार. मी सोडून सगळ्या हिरोईनची नावं घेतली, ही तिला चालेल का, ती तिला चालेल का, माझं नाव नाही घेतलं. आणि सारंग दिग्दर्शक होता, तो काय तसा माझी बायको वगैरे त्याचं काही नसतं. त्याच्यामुळे मला थोडंसं खटकलं. मी बाहेर आले आणि आम्ही गाडीतून माहीमला जात होतो, ते बादल बिजलीचे फिरायचे. अरे सारंग, मला एक वाईट वाटलं रे की सगळ्यांची नावं घेतली पण माझं नाव नाही घेतलं त्याने. तो म्हणाला नाही, त्यांना ती तू बाकी काय नाही, ब्राह्मण वाटणार नाही असं वाटलं. म्हटलं ह्या 1-2 मी नावं घेत नाही, आता यांची काही नावं घेतली तर अजिबातच ब्राह्मण दिसत नाही, त्यांची कशी नावं घेतली. असं सगळं बोलणं झालं. आम्ही घरी गेलो. 10-15 मिनिटांनी पेंडसेंचा फोन आला. अरे कमला, लालनला तो रोल करायचा असेल तर हरकत नाही, माझं काय झालं, ती ब्राह्मण दिसणार नाही म्हणून मला होतं, पण तुम्ही गेलात. आणि कमल म्हणजे त्यांची मिसेस म्हणाली, काय हो लालनचं परवाच आरोप नाटक बघितली, सगळी नाटकं बघितले, तितकं छान काम करते आणि तुम्ही तिचं नाव नाही घेतलं, तर तिला करायचं असेल तर करू. ह्या दडपणाखाली आणि ह्या माझ्या बागच्या सगळ्या बॅकग्राऊंड खाली रथचक्रमधली ती करणं माझं काय आव्हान होतं मी सांगते. पहिल्या शोला माझा आवाज बसला होता घाबरून. आणि नाट्यसंमेलनात तो शो केला होता, मुंबईला जे नाट्यसंमेलन झालं, आणि याच्या पॅसेजमध्ये सुद्धा लोक उभी होते आणि मी इतकी घाबरले होते. पण त्या भूमिकेने जो मला आनंद दिलाय ना, तो अजोड आहे, त्याला जोड नाही. आणि मगाशी ह्यानी जी एक स्टेटमेंट केली की सगळेच करतात, जी मी कलाकार म्हणून मान्य करते की आपण असतो आणि ती भूमिका वठवत असतो. पण काही वेळेला अशी एखादी भूमिका येते जी तुमच्या पर्सनल आयुष्याशी खूप साधर्म्य असतं आणि मग ती तुम्हाला टच करते. तसं रथचक्रमधल्या तिच्या बाबतीत झालं. मी रंगमंचावर काम करत असताना दिवसाला 3 तास 20 मिनिटाचं नाटक, 3 प्रयोग. एकदा तर मला आठवतं, दुपार सकाळ दुपार, रात्र सकाळ दुपार, असे 5 प्रयोग केले, 3 तास 20 मिनिटाचं नाटक. आणि ते करत असताना मला माझी आई खूप दिसायची. माझ्या आईने आम्हा 7 भावंडांसाठी जे केलंय आणि काही परिस्थितीत तिला कसं मागून आणावं लागायचं हे मी माझ्या डोळ्याने बघितले. त्यामुळे मी वयाच्या 16 वर्षी नोकरीला बाहेर पडले.
तर ती मला आठवायची. म्हणजे जेव्हा ते एका प्रसंगात काकांना गावावरनं काका तालुक्यात येतात, तर ती म्हणते, काका 6 महिने झाली घरातून धान्य आलं नाही, मुलांना आठेळ्याची खीर करून, आठेळे म्हणजे ते बनसाच्या आतल्या, त्याची खीर करून घालते. तर मला पटकन आठवण यायची आईची आणि माझ्या डोळ्यात पाणी यायचं. दुसरा त्याच्यात ती 2 मुलं दाखवली, ती गुंड्या पुंड्या, आणि आमचा पुंड्या घरातला राकेश सारंग, एकाच वयाचं सगळं होतं. आणि मला सारखं वाटायचं की माझ्या मुलाकडे दुर्लक्ष होतं या सगळ्या ह्याच्यामुळे. मुद्दाम करत नाही आपण दुर्लक्ष, आई आहे मी. आणि त्या मुलांच्या बाबतीत तेच ती धडपडत असते की तो शिकावा, मोठा व्हावा, त्याने चांगलं नाव कमवावं. दुसरा तर नुसताच शेणगोटा उचलत असतो, त्याला सुद्धा ती उपदेश करते. आणि ती पोरं शेवटी तिला हे करून निघून जातात. एक लग्न करतो, दुसरा पळून जातो, जो हुशार असतो तो. ते सगळं. आणि त्याच्यात एक सीन होतं की तिला कळतं की मुलगा विडी ओढतोय, तर ती त्याला सांगताना अशी हे करून सांगते, विडी ओढ रे, पण एक 4 आणे देते, काय अथेली काय असेल एक गाणं त्याच्या हातावर ठेवते आणि ती म्हणते, विडी ओढ पण जरा कमी ओढ रे. ही जी अगतिकता आईची आहे ना, मला माझा राकेश दिसायचा. त्याचा अर्थ तो विडी ओढत होता किंवा सिगरेट ओढत होता असा नाहीये, पण त्याच वयातला होता. आपलं दुर्लक्ष झालं. हा काय करत असेल, हा नीट होईल ना, हा मोठा होऊन चांगला होईल ना, याचं शिक्षण, असं काय काय विचारायचे मला. ते एकदा बाजूला आई आणि एका बाजूला राकेश सारंग, हे इतके यायचे की बडोद्याच्या शोला मी हिस्टरिक झाले. बडोद्याच्या शोला सेकंड ऍक्टच्या एंडला तो पळून जातो, तिचा हुशार मुलगा, आणि ती आक्रोश करते, काका मुलाने जीव तर दिला नाही ना, आणि पडदा पडतो. तिथे मी रडत होते मोठ्या मोठ्याने. दादू मी आहे डॉक्टरने तिथे बडोद्याला होती, त्यांना आले. अर्धा पाऊण तास 3रा अंक थांबवावा लागला. मला सोडवा, मला हे सगळं सहन होत नाही, असं काहीतरी बोलत होते मी, आणि मोठ्या मोठ्याने रडत होते. हे झालं आणि हे होतं. किती आपण म्हणू, बाकीच्या नाटकात झालं नाही, स्विच ऑन स्विच ऑफ चालतं, पण असे काही हे असतात की ते तुम्हाला आतून त्रास देतात. त्या आठवणी येत राहतात सगळ्या आणि तुम्हाला त्रास देतात. ते झालं रथचक्रच्या बाबतीत. सखारामच्या वेळेला यांची कमलाकरजींची नोकरी त्यांना सोडायला लागली होती, तर त्यावेळेला काय वाटलं होतं, एक बायको म्हणून काय वाटलं होतं? मी खरं सांगू, आम्ही दोघांनी खूप चांगलं झेललं, खूप चांगलं झेललं. त्रास होतोच, पण झेललं खूप चांगलं. त्याला कारण तो नोकरी गेली, म्हणजे त्याला नोकरी सोड म्हणून सांगितलं. कारण 6 महिने नोकरीच करत नव्हता तो, ऑफिसलाच जात नव्हता, त्याला पगारच मिळत नव्हता त्या काळात शेवटी. आणि पेपरात, सगळ्या पेपरमध्ये त्याचे बॉस वगैरे ख्रिश्चन होते, पण इंग्लिश सगळ्याच पेपरमध्ये रोज यायचं कमलाकर सारंगचं नाव. त्यामुळे हा काय उद्योग करतो त्यांना कळलं. ते म्हणाले, नोकरी सोडा, नाही तर तुम्हाला लांबची आम्ही ट्रान्सफर करतो. मला म्हणाल, लालन काय करू, मला तिकडे गेलं तर हे नाही करता येत, नाटकं वगैरे करता येणार नाही, मी नोकरी सोडू का? सोड म्हटलं मी त्याला, मी त्याला नोकरी सोड म्हटलं. हे 2दा झालेली घटना आहे आयुष्यातली की राकेशच्या वेळेला मी गरोदर होते 9 महिन्याची, आणि त्यांनी बर्माशेलची नोकरी सोडली. मला म्हणाला, असं असं आहे, ते काढतात ना माणसं, काय म्हणतात त्याला, मध्ये कमी करतात, तिथे त्याला काहीतरी थोडे पैसे मिळणार होते. थोडे म्हणजे किती हो, आताच्या काळात त्याला काहीच दगड नाही. तो म्हणा, मी नोकरी सोडू का? म्हटलं, तुला दुसरी मिळेल? हो मिळेल, मग सोड. आणि त्या काळामध्ये ती नोकरी त्यांनी सोडली, मी त्याला सोड म्हटलं. बायंडर नंतर ही सोडली, ट्रान्सफर घेत नाही, मी सोडली तर चालेल का? हो म्हटलं. आणि पुढे हे सगळं अभिषेक कला रंग संस्था, ही नाटकं सगळं झालं. तर मी विश्वास टाकला आणि तो सार्थही झाला. वळणच आयुष्याला वेगळं लागलं, पण त्या क्षणी दुःख झालं. म्हणजे एका बाजूने खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आम्हाला झाले, पण ते सहन केले. कारण हाव नव्हती जास्त, गरजेपुरतं आहे, मिळतंय ना, की ते मिळेल ना, एवढंच होतं. हाव नव्हती, पैशाची हाव नव्हती, कुठल्याच याची हाव नव्हती. म्हणजे बाइंडरपर्यंत आम्हाला घर नव्हतं. 9 घरं आम्ही 64 साली लग्न झालं, 72 पर्यंत आम्ही 9 घरं बदलली. आणि अक्कलका तिकडे जा, तिथे अक्कलका तिकडे जा, पण आम्ही कधी पश्चाताप केला नाही, अरे रे केलं नाही, काही केलं नाही. आताच्या नाही मुली करणार, नाही करणार, आता नाही करणार, ते केलं. चला, आता वेळ झालेली आहे ती लोकांच्या प्रश्नाची. शरदजींचा कुंकू कार्यक्रम आम्ही आवर्जून बघतो. आता त्याने ते मध्येच काढले की किल्लेदार नाहीच, हे मध्येच ते खुपतंय आम्हाला. तसेच सारखे तुम्ही खलनायक करताय, तर तुम्हाला इथून पुढे नायकाची भूमिका मिळावी
मी प्रार्थना करते. कलन ते सगळ्यात गाजलेली भूमिका किंवा तुम्ही ओळखल्या गेलात सखाराम बाइंडर, त्यातली चंपा आणि सीन स्टेजवर साडी बदलण्याचा. उत्सुकता म्हणून ही ओरिजिनल आयडिया कोणाची? तेंडुलकरांची. त्यांचं धन्यवाद. लक्षच आहे की ती स्टेजवर साडी बदलते आणि तो सखाराम तिला साडी बदलताना बघून तो संबंध हे होतो. म्हणजे आतापर्यंत तत्वज्ञ सांगणारा तुला जमेल तर राहा, मला जमलं तर मी ठेवतो, नाही तर चालायला अशा 7 बायका आणणारा 8व्या बाईला बघून त्याच्या सगळी जीवनाची फिलॉसॉफीच बदलते. अशी त्या भूमिकेचं होतं. रास होतो त्याच्या फिलॉसॉफीचा. त्यासाठी ते आवश्यक होतं. ते कसं करायचं हे होतं. आणि कुठे साडी बदलली म्हणजे कणभर अंग दाखवलं नाही, सगळ्यांनी इमॅजिनेशन मध्ये सगळं बघितलं. होतं काय की इमॅजिनेशन साडी बदलली म्हणजे काय 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 झालं असेल असं इमॅजिनेशन झालं. ऍक्च्युली नदीवर पूर्वीच्या काळी किंवा अजूनही बायका साडी बदलतात, अंगावर दुसरी साडी एक असताना सोडून नेसतात. त्या पद्धतीत स्वतःला केलं होतं आणि बदलत होते. कणभर अंग दिसत नव्हतं, सगळ्यांच्या मनाच्या कल्पनेतून निघालं आणि मग एक दुसऱ्याला दुसरा तिसऱ्याला सांगत गेला आणि त्याचं मोठं प्रकरण झालं. ते तसं काही नव्हतं. काय पण छोटासा परफॉर्मन्स आठवतो का त्याच्यात? भीती मला कोणाची भीती? नवऱ्याची. तो काय करणार आहे माझं? घरात आणखी राहती तर आणखी दाखवलं असतं भडव्याला, पण मीच कंटाळलं मुडद्याबरोबर राहण्याला. उठसूट दारू पिऊन जीव देण्याचा धाक धावतोय. काय देतोय जीव, जळलं तोंड मेल्याचं. आता चहा करा की चांगला. कोण मी? अहो मला तर चहा करता येत नाही. हा तिकडे माझी सासू होती, नवऱ्याकडे माझ्या, आणि माहेरी माझा बा करायचा चहा आणि जेवण. आय माझी पान तंबाखूचं दुकान चालवीत होती. चांगला बिझनेस होता, दारू पण इकायचो. तिथंच भेटलं की मड. नवरा माझा रेड घालाया आला आणि भलतीच रेड घालून गेला. मग लागला यायला सारखा. लगीन कर म्हणाला, मी केलं. मला काय माहिती असं 12 बोड्या. नाही वाईट नाही बोलणार मी, लक्षात आहे माझ्या. आता चहाचं बघा की तेवढं खाल्लं का वरती चहा लागतो मला. अशी होती ती. सर तुमचा आवडता नेता कोण? जितेंद्र आव्हाड की प्रताप सरनाईक? नाही, कोणीच नाही, दोघंही नाही.